आयएमआयच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया आयएमआर रिक्रिएशन सेंटर या ठिकाणी केआर बुब हॉल या ठिकाणी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पार पडते। निवडणुकीसाठी एकता पॅनलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार पदासाठी प्रत्येकी 1 तर 6 सचिव पदांसाठी 2 अशा 6 जणांची या अगोदरच बिनविरोध निवड झाली आहे। सभासद पदांच्या 25 जागांसाठी 26 अर्ज आल्यानं मतदान प्रक्रिया राबवली जाते। आयएमआर निवडणुकीमध्ये 31 जागांसाठी एकता पॅनलतर्फे विद्यमान सरचिटणीस ललित बोप यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला, तर उपाध्यक्षपदासाठी राजेंद्र पानसरे, जनरल सेक्रेटरी पदासाठी प्रमोद वाघ, खजिनदार पदासाठी गोविंद शाह, सह सेक्रेटरी पदासाठी हर्षद पिळे आणि योगिता आहेर हे बिनविरोध निवडून आले आहेत। सदस्य पदासाठी अभिषेक व्यास, अजय यादव, करणसिंग पाटील, अविनाश बोडके, अविनाश मराठे, देवेंद्र विभूते, दिलीप वाघ, हेमंत खोंड, जगदीश पाटील, जयदीप अमलचंदानी, जयंत पगार, जितेंद्र आहिरे, कुंदन डरंगे, मनीष रावल, विराज गडकरी, श्रीलाल पांडे, राहुल गांगुर्डे, धीरज बडनेरे, रवी महादेवकर, रवी श्यामदासानी, रवी झोपे, विनोद कुंभार, सुमित बजाज, उमेश कोठावदे, श्वेता चांडक यांनी अर्ज दाखल केले आहेत। अन्य सदस्यांनी एका अर्ज दाखल केला असून 25 विरुद्ध 1 उमेदवाराची निवडणूक घेण्यात येते। या दरम्यान मतदान प्रक्रियेला उद्योजकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून एकता पॅनलचा विजय निश्चित असल्याचा विश्वास निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केला आहे। मॅन्युफॅक्चर असोसिएशन आयमाची ही द्वैवार्षिक निवडणूक अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि उद्योजकांमध्ये एक आगळा वेगळा उत्साह या निवडणुकीच्या निमित्ताने दिसतो आहे। पॅनल जरी उभं नसलं तरी सुद्धा एकमेकांच्या भेटीगाठी होणं, एकमेकांना भेटणं याचा आनंद उद्योजक या ठिकाणी सकाळपासून घेताना दिसत आहेत आणि निश्चितच ज्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा एकता पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरभरून मिळतोय, हा विजय निश्चितच आहे, याबद्दल कुठलीही मनात शंका नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या विजयोत्सवानंतर आजपर्यंतची जी एकता पॅनलची परंपरा राहिलेली आहे की निवडणुकीपुरतीच असते, त्यानंतर विरोधक हा कोणीही नसतो, सर्वांना सामावून घेऊन एकत्रितरित्या नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास आणि इथल्या उद्योजकांच्या अडीअडचणींना, समस्यांना निश्चितपणे शासन स्तरावर वाचा फोडणे हे काम भविष्यातही या नवीन टीमकडून होईल याची आम्हाला खात्री आहे। मी सर्व उद्योजकांना, नाशिककरांना मनापासून धन्यवाद देतो। आजची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला आयएमआर रिक्रिएशन सेंटर या ठिकाणी मतमोजणी होणार असून 1 फेब्रुवारीला वार्षिक सर्वसाधारण सभेत विजयी उमेदवारांचं नाव घोषित केलं जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ज्येष्ठ उद्योजक विवेक गोगटे यांनी दिली आहे। अंबड औद्योगिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमा या संस्थेची द्विवार्षिक निवडणूक आज होत आहे। या ठिकाणी 25 जे एक्झिक्युटिव्ह कमिटीचे मेंबर्स आहेत त्याच्यासाठी आजची निवड होती आहे। जे ऑफिस बेअर्सच्या पद आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, ट्रेजरर आणि 2 सेक्रेटरी याची बिनविरोध निवड झालेली आहे आणि या 25 जागांसाठी 26 उमेदवार आहेत आणि आज ही कार्यकारी मंडळाची इलेक्शनची प्रोसेस आज या आयएमआर रिक्रिएशन सेंटर या ठिकाणी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात आयोजित करण्यात आलेली आहे। आत्तापर्यंत साधारण 300च्या पर्यंत वोटिंग झालेलं आहे आता दुपारपर्यंत आणि एकंदर जे वोटिंग आहे ते साधारण 2185 वगैरे असं आहे। आणखीन आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे वोटिंग होईल। 5 वाजेनंतर उद्या सकाळी 9 वाजेपासून याच ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल आणि मतमोजणी झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल। पण ह्या मतमोजणीचा जो निकाल आहे तो उद्या जाहीर न होता 1 तारखेला जी जनरल बॉडी मीटिंग होणार आहे संस्थेची, त्या जनरल बॉडीमध्ये तो निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल आणि अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात, शांततापूर्ण वातावरणात ही इलेक्शनची प्रक्रिया सुरू आहे। सर्व सभासदांचे पूर्ण सहकार्य आहे। आणखी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना होणार नाही हाही आम्हाला विश्वास आहे आणि सगळेजण समजदार आणि आमचे सहकारी जे आहेत सतीश कोठारी आणि शिवत गाजरे हे या ठिकाणी जातीने प्रत्येक गोष्टीवरती लक्ष देत आहेत आणि सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे। या निवडणुकीचा कामकाज विवेक गोगटे, सतीश कोठारी, एस.टी. गाजरे हे बघत असून या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे, नाशिक।